नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या मराठी विषयाच्या ऑनलाईन तासिकेला मी घोरट सर तुमचं सर्वांचं मनापासून प्रथमतः स्वागत करतो आणि आपल्या मराठी विषयाच्या ऑनलाईन तासिकेला शिकवायला सुरुवात करतो. आपण पाहतोय स्थूल वाचन बालसाहित्यिका गिरिजा कीर. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. मागच्या तासाला आपण पाहिलं की या ज्या गिरिजा कीर आहेत यांनी लहान मुलांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे त्यांनी 117 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यांचा आपल्या शासनाने 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. तसेच 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. ही आपण माहिती काल पाहिली. या पाठामध्ये त्यांनी बाल मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, त्यांचं मन या मराठी विषयात रमावं, त्यांना आवड निर्माण व्हावी आणि म्हणून त्यांनी कथा, कादंबऱ्या, नाटके लिहिली आहेत, प्रकाशित केली आहेत. आणि म्हणून तसेच त्यांनी आपण कालच्या भागात थोडी माहिती पाहिली. शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक, अनुताई वाघ, स्वच्छता अभियान राबवणारे संत गाडगेबाबा, शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांची माहिती आपण कालच्या तासाला पाहिली. तर चला आज विद्यार्थी मित्र आपण याच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. आपण काल या ठिकाणी जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळणाऱ्या रक्ताची तरुण मुळं पुढे येवोत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल हा भाग आपण काल पाहिला. लक्षात. आता आपण याच्या पुढच्या भागाला या ठिकाणी सुरुवात करतोय. संत गाडगे बाबा यांच्या चरित्रात हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत होत. त्यांनी काय केलं की या संतांच्या बाबतीत त्यांनी या मुलांवर चांगले संस्कार घडावेत आणि म्हणून त्यांनी काय केलं, अहिल्याबाई होळकर, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा फुले अशा थोर या विभूतींची, या महान पुरुषांची चरित्रे लिहिली. प्रत्येक चरित्रात त्यांनी या व्यक्तींच्या कार्याचं मर्म, महत्त्व उलगडून सांगितलं. त्यामुळे मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतील हा त्यांचा स्पष्ट हेतू होता. उदाहरणार्थ महात्मा फुलेंच्या बाबतीत सांगायचं तर प्रत्येक स्त्रीला लिहिती बोलती केली पाहिजे हे महात्मा फुलेंचं काय होतं, एक ध्येय होतं. आणि म्हणून हे ध्येय आज आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. 50% आरक्षण स्त्रियांना दिलं आहे. आणि म्हणून अशा या महात्मा फुलेंच्या बाबतीत, या सर्वच महान व्यक्तींच्या बाबतीत सांगायचं तर आपण आता थोडक्यामध्ये संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. तर संत गाडगेबाबांच्या बाबतीत थोडक्यात आपण माहिती पाहूया. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेनगावात धोबी कुळात झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते. त्यांनी हातात झाडू घेऊन, त्यापूर्वी ते शिक्षक होते, त्यांनी शिक्षकाचं
पवित्र असं ज्ञानदानाचं काम केलं. नंतर त्यांनी विचार केला की लोकांच्या मनामध्ये आपण स्वच्छता निर्माण करावी या हेतूने त्यांनी हातात स्वतः झाडू घेऊन संपूर्ण गाव, रस्ता आणि गटारे स्वच्छ करण्याचं काम केलं. बघा, हे कार्य खूप वर्षापूर्वीचं कार्य आहे आणि त्याचं महत्त्व आपण आज पाहतो. आज सर्वांना स्वच्छतेची किती निकड आहे, किती गरज आहे, किती आवश्यकता आहे, आज आपण हे स्वच्छतेचं अभियान कसं राबवतो आणि त्याने ते स्वतः आपल्या समयात कसं राबवलं ती माहिती त्यांनी दिवसभर गावामध्ये रस्ता स्वच्छ करणं आणि रात्री लोकांना चांगल्या प्रकारचे संस्कार घरातून कीर्तन देवळात सांगणं, कुणाच्या घरी न खाणं अशी जनजागृती करण्याचं काम संत गाडगेबाबांनी केलं. अशा या महान स्वच्छता अभियानाच्या या महान पुरुषाचा 20 डिसेंबर 1956 रोजी वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं अमरावतीमध्ये निधन झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय संत गाडगेबाबा यांच्या चरित्रामधील हा संदेश गिरजाकीर यांनी सांगितलं आहे. मुलांनो, संत पद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही. त्यांना काय सांगायचं आहे की जी काही माणसं संत पदाला पोचली त्यांना कुठला चमत्कार करावा लागत नाही, तर त्यांच्या कार्याने ते त्या पदाला पोहोचतात, ते संत होतात असं ना म्हणायचं आहे. लक्षात, संतपद प्राप्त व्हायला कुठलाही चमत्कार करावा लागत नाही. याचा अर्थ काय, तुम्ही तुमचं कार्य फक्त करत राहा. तुम्हाला लोक जे म्हणायचं ते म्हणतील, तुमच्या कार्याचीच ती पोचपावती आहे. मग काही माणसांना लोक म्हणतात, तो माणूस ना देव माणूस आहे. म्हणजे काय, लोकांच्या मते तो माणूस कसा आहे, देवासारखा आहे, देवासमान आहे, अशी याची खाली ही त्याची वागण्याची किंवा त्याची कार्याची ही पोचपावती झाली. लक्षात. तर बघा पुढे, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही. नाही का, नुसतं विभूती लावणं, जोरामध्ये आरती बोलणं आणि लोकांना त्रास देण्यापेक्षा ते म्हणतात की खरा देव कुठे आहे, खरा देव माणसात आहे, सजीवात आहे, असं त्यांना सांगायचं आहे. पहाडात निघून जावे लागत नाही. पहाडात म्हणजे काय, कुठे टेकडीवर किंवा अरण्यात जंगलात जाऊन बसून देव मिळणार नाही, अशा मताचे संत गाडगेबाबा होते. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. त्यांच्या मते काय, तुम्ही काय करा, तुम्ही लोकात राहा. जो अडला आहे, जो नडला आहे, नाही का, ज्याला खरोखर जो भुकेने व्याकुल आहे, त्याला अन्नाची गरज आहे, त्याला अन्न द्या. एखाद्या संकटामध्ये आहे त्याला सहकार्य करा, त्याला मदत करा. कारण माणसामध्ये खरा देव आहे, नाही का. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी, नाही का. याचा अर्थ काय की आपण काही लोक नाही काय फिरायला जातात, पण ते काय करतात, आपल्या मनात आपल्या हृदयात जो देव आहे त्या देवाला घेऊन ते फिरायला जातात आणि देव शोधतात. लक्षात. आणि त्यांच्या मते खरा देव कुठे आहे, तर खरा देव हा माणसात आहे. लक्षात. अशा संत गाडगेबाबांच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती पाहिली. पुढे सांगतात, दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात. आता पुढे गिरजाकीर यांनी आपली महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या बाबतीत ते सांगतात, दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात. काय लिहितात की प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या अहिल्याबाई होळकरांच्या बाबतीत ते सांगतात की अहिल्याबाई होळकर कशा होत्या की प्रजेला पुत्रवत म्हणजे काय, स्वतःच्या मुलाप्रमाणे. याचा अर्थ पुत्रवत, प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या मानायच्या आणि सर्वांना सुख देण्याचा त्या खूप प्रयत्न करायच्या. दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. ही
अहिल्याबाई होळकरांची कार्याची काय पोचपावती आहे. त्यांनी प्रजेवर स्वतःच्या मुलाप्रमाणे, पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं, सर्वांना सुख दिलं. त्यांनी सदैव केला, फक्त दानधर्म केला आणि त्या जगल्या, त्या इतरांसाठीच जगल्या. अचल एखाद्या दीपस्तंभासारख्या. दीपस्तंभ कसा असतो? स्थिर असतो, त्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. आणि म्हणून त्यांच्यावर जी संकटं आली तरी ती स्वतः काय केली? स्वतःवर घेतली. संकटांना सामोऱ्या गेल्या, पण प्रजेला कुठलाही त्रास होऊ दिला नाही. दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. आपण म्हणतो का नाही, गंगाजळ म्हणजे काय? नदीचं वाहतं पाणी. त्या पाण्यापेक्षा स्वच्छ काहीच नाही. असं म्हणतात की नदीचं जे उन्हाळी, पावसाळी पाणी गढूळ असतं, पण उन्हाळी जे नदीचं पाणी वाहतं ते पाणी इतकं स्वच्छ असतं की त्या पाण्यापेक्षा स्वच्छ निर्मळ असं काहीच नाही, नाही का? असं यांचं काय होतं? मन होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणही आपलं मन असं गंगाजळाप्रमाणे निर्मळ करावं. म्हणजे आपल्या मनामध्ये एक आणि ओठात एक असं असू नये. म्हणून चांगले संस्कार आपण आपल्या मनामध्ये जर बिंबवले, रुजवले, तर आपल्या कृतीमध्ये पण ते चांगल्याच गोष्टी घडतील. शब्द वापरला आहे गंगाजळासारखं निर्मळ. आपण पण होण्याचा प्रयत्न करूया. आता अहिल्याबाई होळकरांच्या बाबतीत सांगायचं तर अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 झाला आणि मृत्यू 13 ऑगस्ट 1795 झाला. आणि त्यांनी आपल्या सर्व या जनतेसाठी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी अपार प्रेम करून त्यांची काळजी घेतली. चांगले संस्कार लावण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलं. अशा या अहिल्याबाई होळकरांना पण आपण विनम्र अभिवादन करूया. पुढे अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. आता पुढे गिरिजाबाईंनी सर्व मुलांना एक संदेश दिला आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिला. म्हणजे मुलांच्या, असं म्हणतात की नाही, मुलाच्या बोलीने बोलावे, मुलाच्या चाळीने चालावे. सुरुवातीला नाही का, छोटी मुलं असतात ती बोबडी बोलतात, मग आई पण त्याप्रमाणे बोबडी बोलते. कावळ्याला काऊ म्हणते, नाही का, चिमणीला चिऊ म्हणते. काऊचा चिऊचा घास करून त्या छोट्या मुलाला आई भरवते. आईला स्वच्छ शुद्ध बोलता येतं आहे, पण ते मुलासाठी ती बोबडी बोलते. जेव्हा मूल ते रांगतं आहे किंवा चालतं आहे सुरुवातीला, तेव्हा आई पण काय करते, त्याला त्याच्या हाताला धरून हळूवार चालते. कारण त्याला त्याचं एक पाऊल त्याच्यासाठी खूप लाख मोलाचं असतं. आणि मग ते लहान मूल चालतं आहे, त्या चाळीने आई पण चालते हळूहळू. कारण आईला जोरात चालता येतं आहे, पण ते का चालत नाही, ते लहान मुलाला तेवढं जोरात चालता येणार नाही. आणि म्हणून लहान मुलांना शिकवताना त्यांच्यापेक्षा आपण लहान होऊन शिकवलं तर मुलं लवकर शिकतात, असा अर्थ. म्हणून ते म्हणतात मुलांना पचेल रुचेल अशी सोपी भाषा, हृदयाला त्यांच्या हात घालणारी भाषा वापरली तर एक नवीन प्रकारचा काय होईल. या ठिकाणी ते म्हणतात की आयाम म्हणजे एक नवीन प्रकार होईल. पुढे गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. त्या पुढचा भाग की या ठिकाणी त्यांनी ज्या कथा लिहिल्या आहेत त्या कथा, त्यातलं एक उदाहरण बघा. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. गिरिजाबाई कीर यांनी लहान मुलांसाठी भरपूर अशा कथा लिहिल्या आहेत.
तू सावित्री हो या एका पुस्तकात त्यांच्या 8 कथा आहेत. त्यातील एक गोष्ट एका माणसाची. त्यात काय सांगितलं बघा. ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. कथेचं नाव काय आहे? गोष्ट एका माणसाची. त्या कथेमध्ये नितांत सुंदर उतरली म्हणजे काय? ती खूप आवडली आहे. कशी आवडली? तर काय सांगितले बघा. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. आपण पाहतोय गिरजाकीर यांनी तू सावित्री हो या पुस्तकात त्यांच्या 8 कथा आहेत. पैकी गोष्ट एका माणसाची या कथेत त्यांनी काय सांगितलं आहे ती माहिती आपण पाहूया. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू नावाचा एक गरीब मुलगा आहे. त्याची आई आजारी पडते आणि त्या आईच्या पोटामध्ये काहीतरी गाठी आहेत असे डॉक्टर सांगतायत. आणि डॉक्टर सांगितलं की ऑपरेशन केलं तर तिला बरं वाटेल असा निर्वाळा म्हणजे काय? सल्ला दिला. पण ऑपरेशन करायला काय पाहिजे? पैसे पाहिजेत, खर्च आहे. मग ते पैसे त्याच्याकडे नाही, कारण तो गरीब आहे. मग तो पुढे काय करतो बघा. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मग तो आईच्या या आजारपणासाठी जो खर्च आहे तो खर्च त्याच्याकडे पैसे नाहीत. मग तो काय करतो? एकाचं पॉकेट मारतोय. मग तो पॉकेटमार होता का? तो चोर होता का? त्याने असं का केलं? कारण त्याच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता म्हणून. त्याने काय केलं? या ठिकाणी एकाचं पॉकेट मारलं, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो तब्बल 2000, पण सोबत एक चिठ्ठी असते. त्याने ते पॉकेट मारलं आणि त्यातल्या नोटा मोजल्या तर तब्बल म्हणजे काय? एकूण 2000 रुपये त्या पॉकेटमध्ये होते. पण त्या पॉकेटमध्ये एक चिठ्ठी होती. चिठ्ठी काय होती? तर प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. त्या पॉकेटमध्ये एक चिठ्ठी होती. ज्याचं पॉकेट मारलं त्याने ती चिठ्ठी लिहिली होती की प्रिय आनंदा, त्याचा छोटा भाऊ असेल, त्याला सांगितलं की 2000 रुपये मी पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी काय येत नाही. तो का येत नाही? तर यायला तेवढा खर्च वाढेल किंवा खर्च होईल, आणि तेवढे पैसे त्याच्याकडे नव्हते. आणि हे पैसे आईला उपयोगी पडतील. आणि खाली तरी काय त्याचा पत्ता पाठवला होता. आता पुढे काय होतं आहे? तर या पत्राने मधूचे डोळे उघडतात. डोळे उघडतात म्हणजे काय? त्याला एकदम धक्का बसला, कारण त्याने आयुष्यात पहिल्यांदा पॉकेट मारलं आहे. त्याला पॉकेट मारणं, चोरी करणं हा प्रकार माहिती नव्हता. पण आईचा आजारपण, होणारा खर्च, मग त्या नाईलाजाने या प्रकारात तो बळी पडला आहे. त्याने पॉकेट मारलं आहे. मधूचे डोळे या प्रकरणामुळे उघडतात, कारण तो चांगल्या संस्काराचा होता. म्हणून तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. आणि त्याने काय केलं? आणि पुढे आता तो हा पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो, ज्याचं पॉकेट मारलं आहे त्याच्याकडे. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवले असतात. त्याने काय केलं आहे की त्याने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवले होते, आणि म्हणून तो ते पैसे आता हा जो मधू आहे हा घेऊन त्याच्या घरी त्या पत्त्यावर जातो. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो. आणि मधू एक चांगल्या संस्काराचा मुलगा होता. गरीब होता, पण संस्कार नक्कीच त्याचे चांगले होते.
त्याला पैशाची आवश्यकता होती, पण तो ज्याचं पॉकेट मारलं त्याची आई पण आजारी होती आणि म्हणून त्या आईचा औषधपाण्याचा खर्च हे ऐकून त्याला वाईट वाटलं आणि त्यामुळे पण तो मनुष्य मधूला ते पैसे मधूला परत करतो, पण ज्याचं पॉकेट मारलं आहे त्याच्यावर तो पैसे घेऊन तो मधू जातो आहे. पण त्या माणसाला असं वाटलं की आता हे पैसे तुम्हाला देऊ नको. त्याचं कारण ते पुढे सांगतात, आजच आई गेल्याची तार आली. काय झालं की ज्या आईच्या औषधाला जे पैसे पाठवायचे होते ती आईची तार आली म्हणजे काय, आई आता त्याची मरण पावली. पूर्वी अशी तार यायची, पूर्वी कुठली साधनं नव्हती, मोबाईल टेलिफोन अशा प्रकारची कुठलीच साधनं नव्हती आणि मग त्याकाळी तार यायची पोस्टाची. तारमध्ये फक्त काय, कम इमिजिएटली, लवकर ये, अशी काही वाईट घटना घडली तशा प्रकारे तार पूर्वी यायची. आणि म्हणून तो व्यक्ती म्हणतो, ज्याचं पॉकेट म्हणलं ते म्हणतोय, आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू, तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. तो काय बोलला, ज्याचं पॉकेट मारलं आहे नाही का, तो व्यक्ती सांगतोय त्या मधूला की माझी आई आज मरण पावली, मग या पैशाचं आता मी काय करू. त्यापेक्षा तुझी पण आई, तिचं ऑपरेशन आहे आणि म्हणून तुझी आई आजारी आहे, तिला हे पैसे कामी येतील, ती बरी होईल. ती बरी झाली तरी माझीच आई बरी झाली तर मला, तो म्हणतोय, आनंद होईल, आनंद मिळेल. आणि हे वाक्य किती विस्मयचकित, आश्चर्यकारक, आश्चर्य वाटणारं आहे नाही का. दोघांची अवस्था सारखीच आहे, पण तरीसुद्धा त्या गरिबीमध्ये किती प्रेम आहे, किती आपुलकी आहे, हे यातून दिसून येतं. लक्षात. आणि म्हणून फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत चमत्कार. आता पुढे फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकात त्यांची पुढची कथा आहे. या कथेमध्ये खूप चमत्कार असले तरी मूळची ती जपानी कथा खेळून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. आता अशा प्रकारे ते म्हणतात की या ठिकाणी त्यांना पुढची कथा आहे, फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकात एक जपानी कथा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ज्या कथा पाहिल्या, या गोष्टी पाहिल्या, ही उदाहरणं पाहिली नाही का. शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक, शिक्षणतज्ज्ञ अणुताई वाघ, स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा, शिक्षणाचा पाया रोवणारे महात्मा फुले, महाराणी अहिल्याबाई होळकर, या मोठ्या माणसांची उदाहरणं यासाठी पाहिली की ती मोठी माणसं, त्यांच्यामध्ये मन किती निर्मळ, गंगेप्रमाणे स्वच्छ होतं. मग आपणही त्याप्रमाणे वागावं, अशा मुलांच्या मनामध्ये इच्छा निर्माण व्हावी, हा त्यांचा उदात्त काय होता, हेतू होता. लक्षात. आणि त्यामुळे आता पुढे ते सांगतात की ही जी मूळची जपानी कथा आहे त्यामध्ये त्यांना काय सांगायचं आहे ते पुढे बघा. पुढे म्हणतात की आता बालकादंबरी हे कथेच्या पुढले पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. लक्षात. आता पुढे
यात जे सांगितलं ते म्हणतात की झंप्या द ग्रेट ही एक गोष्ट सांगतात त्या. तो कसा होता, चळवळे होता, वळवळे होता, म्हणजे कसा तो शांत बसणारा नव्हता नाही का. जी मुलं सतत काही ना काही उद्योग करत असतात, एका जागी स्थिर बसत नाहीत, ती मोठेपणी काहीतरी मोठी होतात असा अर्थ. असं म्हणतात की नाही की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. पूर्वी आपल्या गावातील अशिक्षित स्त्रिया असायच्या, पण त्या मुलाला पाळण्यात घालताना सहज म्हणायच्या, ती हालचाल पाहून, हा मोठेपणी ना असा असा होईल, अमुक अमुक होईल. आणि त्याप्रमाणे मुलं खरोखरच कधीकधी त्याप्रमाणे व्हायची पण. ते म्हणतात अनुभवाचे बोल किंवा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तसा हा झंप्या द ग्रेट हा खरोखरीच चळवळे होता, वळवळे होता. बघावा तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आणि जी लहान मुलं आहेत यांचा तो लाडका होऊन जातो. त्या झंप्याच्या गोष्टी त्या लहान मुलांना, बालवाचकांना आवडतात. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत सांगितलं आहे नाही का. आग लागली असं कोणतरी बोललं, त्यांनी काय केला, आगीचा बंबच बोलावला नाही का. म्हणजे थोडक्यात काही माणसांना जी आपल्याला एखादी गोष्ट माहीत झाली ती आपण लवकर कशी सांगावी ही घाई होते, आणि त्यामुळे आग लागली की नाही ते न पाहता त्याने आगीचा काय बंबच त्या ठिकाणी बोलवला नाही का. म्हणजे आग छोटी असेल, विझण्यासारखी असेल, आटोक्यात असेल तर त्या आगीच्या बंब बोलवायची आवश्यकता नाही. त्याप्रमाणे पुढे येडबंबू डब्बू ही बाल कादंबरी मनोरंजक आहे. आता पुढची कादंबरी आहे येडबंबू डब्बू नाही का. ही नावं पण अशी मुलांना आवडावीत, मुलांना ते आकर्षक वाटावीत याच हेतूने ती दिलेली आहेत लक्षात. आणि त्यामुळे त्यांच्या मते आता ही जी नावं आहेत, ह्या ज्या कथा आहेत, त्या कथा मुलांना जास्तीत जास्त कशा आवडतील, मुलांच्या मनात त्या चांगल्या प्रकारे बिंबतील कशा, हा त्यांचा मूळ हेतू होता. येडबंबू डब्बू ही बाल कादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपण आईचं लाडकं व्हावं नाही का. आईने फक्त आपलेच लाड करावेत असं प्रत्येक लहान मुलाला वाटतं, आणि त्यामुळे तसा प्रयत्न ते लहान मूल पण करतं लक्षात. जसं नाही का श्रीकृष्ण आणि बळीराम खूप खोड्या करायचे, पण श्रीकृष्णाला त्या गवळणी यशोदेकडे यायच्या तक्रारी घेऊन, पण कधी त्यांना श्रीकृष्णाला खोड्या करताना पकडता आलं नाही, कारण त्यांना श्रीकृष्ण ओळखताच आला नाही नाही का. एकदा नाही का श्रीकृष्ण आणि बलराम मस्ती करताना काहीतरी श्रीकृष्णाने माती खाल्ली, आणि बलरामाने आईला सांगितलं की आई, श्रीकृष्णाने काय माती खाल्ली आहे. त्या तो म्हणतो की नाही, आई ग आई नाही खाल्ली म्या माती. पण आई ऐकत नाही. आईला वाटतं खरोखर माती खाल्ले, आणि मग आई सांगते मला तोंड उघडून दाखव. ते श्रीकृष्ण उघडत नाही, पण शेवटी आईचा हट्ट आणि तोंड उघडतात. त्यावेळी श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये आईला नाही का काय ब्रह्मांडाचं दर्शन झालं, आणि त्या बेशुद्ध पडल्या. अशा प्रकारे ते म्हणतात की लहान मुलांना हा जो प्रकार आहे, हा प्रकार या ठिकाणी आपण आईचं आवडतं कसं व्हावं हा प्रयत्न आपण ही गोष्ट पाहिली. डब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणार नसतो. यातला डब्बूचा मुलगा आहे
तो मुलगा आईला कधी त्रास देत नाही. उगाच म्हणजे काय, विनाकारण. खरोखर जर असेल काही काम तरच तो आईला त्रास द्यायचा, अन्यथा देत नव्हता. म्हणून म्हणतात की डब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. आणि अशा या डब्बू नावाच्या मुलाच्या बहिणीचा घरामध्ये साखरपुडा असतो. आणि या साखरपुड्यामध्ये मोठ्या माणसांची खूप लगबग असते. पण लहान मुलांवर आई वडील जे सांगतात किंवा मोठी माणसं सांगतात ते संस्कार, ते बोलणं ते ऐकतात आणि मग प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्याचा ते प्रयत्न करतात. यात पण ते झालं आहे बघा. यात त्याला काय सांगितलं आहे आणि त्याने काय ऐकलं आहे आणि तो कसं वागतो आहे ती माहिती या गोष्टीमध्ये आहे. डब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणार नसतो. ताईचा साखरपुडा असतो. डब्बू नावाच्या मुलाच्या बहिणीचा साखरपुडा आहे, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. आणि गोडधोड सर्व प्रकारची मिठाई या साखरपुड्यासाठी घरात केलेली असते. पण त्याने गोष्ट ऐकली असते किंवा आईने सांगितली असते. ती गोष्ट या ठिकाणी असतो कशा प्रकारे पूर्ण करतोय ती माहिती आज सांगितली आहे. काही गरीब मुले मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो आणि त्या मिठाईमध्ये साखरपुड्याची मिठाई केली. मग त्या गावातील जी गोरगरिबांची मुलं असतील की ज्यांना मिठाई खायला मिळत नाही ती त्याच्याकडे मागतात. त्या डब्बू त्यांना नाही म्हणतो. पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू तर ध्यानात ठेवतो. त्या गरीब मुलांनी त्या डब्बूकडे मिठाई मागितली. तो सुरुवातीला नाही म्हणाला. पण आई काय म्हणाली, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक. जेव्हा आई त्याला म्हणाली की तू काय कर, त्या लहान मुलांना मिठाईचा एक एक तुकडा देऊन टाक, कुणाला दुःखी ठेवू नये, असं आई म्हणाली. पुढे म्हणते सर्वांवर प्रेम करावे. आता ह्या 3 वाक्यामध्ये त्याच्या मनात काय बिंबलं की जो मिठाईचा तुकडा आहे तो प्रत्येकाला आपण दिला पाहिजे आणि कुणाला दुःखी ठेवायचं नाही. जर आपण त्यांना मिठाई दिली नाही तर ते मुलं कशी होतील, दुःखी होतील. आणि सर्वांवर आपण प्रेम करावे. म्हणजे गरीबाची मुलं हा भेदभाव आपण ठेवायचा नाही. आणि म्हणून हे त्या डब्बूच्या मनावर व्यवस्थितपणे बिंबलं गेलं आणि त्याने काय केलं ते पुढे त्याने ध्यान तो ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. वामकुक्षी म्हणजे काय, दुपारी जेवल्यानंतर थोडी झोप येते नाही का, अंग टाकलं किंवा काही माणसं बसता बसता पण थोडी त्यांना डुलकी लागते किंवा झोप येते, तर म्हणतात वामकुक्षी नाही का. तर झोप नाही म्हणतात, पण एक 5-10 मिनटं किंवा 15 मिनटं किंवा अर्धा तास तो विश्रांती घेणं, त्याला वामकुक्षी शब्द वापरला आहे. त्या कार्यक्रमामध्ये ही सगळी माणसं त्या साखरपुड्यात कामं करून थकली, सर्व दुपारी थोडीशी कधी विश्रांती घेत आहेत. आणि त्याचवेळी हा डब्बू काय करतो बघा. त्यावेळी आईने विहानं देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. आणि त्यावेळी या डब्बू नावाच्या मुलाला आपल्या आईचे काही जे वाक्य होते, कोणते वाक्य, तुकडा तुकडा देऊन टाक, कुणाला दुःखी ठेवू नये आणि सर्वांवर प्रेम करावे, ही 3 वाक्ये त्या डब्बूच्या मनामध्ये त्याला आठवतात. आणि तो काय करतो, त्या घरातील सर्व माणसं वामकुक्षी घेत असताना, विश्रांती घेत असताना, साखरपुड्याची तयारी असताना तो काय करतोय, त्या गरीब मुलांना आईने विहानं देण्यासाठी, व्याही म्हणजे काय नाही का, त्या मुलीकडची जी माणसं असतील, जे आईवडील असतील, त्या शब्द वापरला आहे व्याही. आणि मग त्यांना चांगल्या प्रकारची मिठाई ठेवली असेल, पण ते ताट तो काय करतोय, त्या भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असे आहे. आणि त्याने काय केलं, जी चांगल्या प्रकारची मिठाई ज्या व्याहानं ठेवली होती ती मिठाई त्या डब्बूने काय केली, त्या गरीब मुलांना, त्या भिकाऱ्यांना, गोरगरिबांच्या मुलांना वाटून टाकली.
मग त्याला काय वाटलं की कोणाला दुःखी ठेवायचं नाही. आई बोलली, तुकडा तुकडा देऊन टाक आणि सर्वांवर प्रेम करावे. या 3 वाक्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि त्याने ती मिठाई पुन्हा ठेवली आहे. का ठेवली आहे हे त्याला काही माहिती नाही. त्याने ती मिठाई काय केली, त्या गोरगरीब मुलांना वाटून दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, यात मुलांवर जे संस्कार आहेत ते संस्कार घरामध्ये होत असतात. आणि अशा प्रकारे मग या ठिकाणी त्या डब्बू नावाच्या मुलावर जो परिणाम झाला संस्काराचा, आईच्या बोलण्याचा, की गरिबांना दुःखी ठेवायचं नाही. आणि मग तो काय करतोय या ठिकाणी, अशा प्रकारे एकूणच गिरिजाबाईंना शब्दाचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत असते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने असे वाटावे. आणि गिरिजाबाईंनी या गोष्टीमध्ये या शब्दांचं इतकं दान दिलं आहे, इतकी माहिती या लहान मुलांसाठी त्यांनी लिहिली आहे की ते म्हणतात, आनंद असते कमलाकराने. आपले 2 हात आहेत नाही का, पण ईश्वराने काय केलं आहे, भरपूर दिलं आहे. इतकं दिलं आहे की आपण आपल्या 2 हाताने ते घेऊच शकत नाही का. आणि म्हणून असं म्हटलं की नाही, समय से पहले और नसीब से ज़्यादा किसी को कुछ मिलता नहीं. समय से पहले और नसीब से ज़्यादा किसी को कुछ मिलता नहीं. याचा अर्थ काय की वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला कधी काही मिळत नसतं किंवा मिळत नाही. नशिबात आहे तेवढंच मिळतं. एक नाही का ती गोष्ट आहे, एक भिकारी आहे, तो भीक मागतोय. देवाला वाटलं की चला आपण याला संधी देऊया. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा संधी येतात. देवाने काय केलं, त्याच्या समोर आला, प्रसन्न झाला आणि सांगितलं की तुला काय मागायचे माग. तो बोलला, मला सोन्याच्या मोहरा द्या. आता तो भिकारी होता, ते झोळी मळकी होती, जुनी होती आणि थोडी खराब होती असं म्हणूया. देव बोलला, तुला मी मोहरा देईन पण झोळी फाटता कामा नये, तेवढ्याच माग. अजून टाका, अजून टाका. झोळी भरली. देव बोलला की झोळी फाटली आणि जर तुझ्या त्या मोहरा खाली पडल्या जमिनीवर तर त्याचे काय होईल, माती होईल. पण माणसाची इच्छा किंवा भाव विद्यार्थी मित्रांनो कधी थांबत नाही, पूर्ण होत नाही असं म्हणतात. आणि शेवटी तो म्हणायचा, अजून टाका, अजून टाका. असं करता करता ती झोळी फाटते आणि सगळ्या त्या मोहरा जमिनीमध्ये मातीमध्ये पडतात आणि त्या मोहरांची काय होते, माती होते. शेवटी त्या नशिबात जे भीक मागणं आहे, जी गरिबी आहे, तीच त्याच्या नशिबात होती असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की गिरिजाबाईंच्या या शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत असते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने. तो देणारा ईश्वर तुम्हाला देईल, तो इतकं देईल की तुम्ही 2 हाताने किती घेणार. देता किती घेशील दो कराने. 2 कर म्हणजे हात नाही का, तुला 2 हात आहेत. आणि म्हणून तो द्यायला लागला तर तो एवढं देतो की तुम्ही 2 हाताने घेऊच शकत नाही, की तुमचे हात पण अपुरे पडतील असा अर्थ. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, की आपण जे चांगलं कार्य आहे ते चांगलं कार्य तुम्ही केलं, चांगलं बनलात तर तुम्हाला चांगले बनण्याच्या काय संधी मिळतील. आणि म्हणून गिरिजाबाई कीर यांच्या मते हे ज्या गोष्टी सांगितल्या, बालमनावर चांगले संस्कार कशा प्रकारे घडावेत हा विचार त्यांनी या स्थूल वाचनामध्ये मांडलेला आहे, सांगितलेलं आहे. ज्या कथा आपण पाहिल्या त्या कथेतून तेच येतं आहे की लहान मुलांवर चांगले संस्कार त्यांनी कशा प्रकारे बिंबवलेत, घडवलेत
ही माहिती या स्थूल वाचनामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. कोण म्हणतात? लेखिका. की अशा या गिरिजाबाईंच्या या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. मी थोडक्यात आपल्या जे लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड, या म्हणतात की या गिरिजाबाई कीर यांचं जे लेखन आहे, जे लेखणी आहे, जे बालसाहित्य आहे, ते एवढं छान प्रकारचं आहे की ते म्हणतात की त्यांच्या या लेखणीमध्ये काय आहे, एक प्रकारची काय ही जादू आहे. आणि म्हणून आता त्यांच्या मते की या ज्या गिरिजा कीर आहेत, यांचं साहित्य, यांची लेखणी आपल्या लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. की ते म्हणतात की त्यांच्या या लेखणीमध्ये जे लहान मुलांवर संस्कार त्यांनी घडवले आहेत, ते संस्कार इतके महत्त्वाचे आहेत की त्यांच्या बाबतीत आपण कितीही बोललो तर ते अपुरं होईल, की बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत, शब्द अपुरे आहेत असं आपल्या लेखिका डॉक्टर विजया वाड या म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात पुढे की त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. त्यांनी जे मुलांवर चांगले संस्कार घडवले आहेत ते इतके चांगल्या प्रकारचे आहेत की त्यांना माझा मनापासून, अंतःकरणपूर्वक म्हणजे काय, मनापासून मानाचा मुजरा. या वाक्याचा अर्थ बरंच काही सांगून जातो विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल जी आस्था आहे ती कशी मनात असावी लागते, लक्षात. आणि ती मनात जर आस्था असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल पुढे सांगायची गरज नाही. जो मानाचा मुजरा आहे, तो मानाचा मुजरा आपल्या मनात आपण निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून आपण नेहमी संगत चांगल्याची ठेवा, चांगली पुस्तकं वाचा, चांगले मित्र जोडा आणि चांगल्या सवयी विद्यार्थी मित्रांनो अंगी बांधण्याची सवय लावा. सगळं चांगलं होईल, तुमच्या आयुष्याचं काय होईल, कल्याण होईल. आणि म्हणून संस्काराला जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. आपल्या या लेखिका विजया वाड म्हणतात की अशा गिरिजाबाईंच्या लेखणीला तरी संस्कार जे घडवलं त्यांना माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. लक्षात. मी त्यात त्यांच्या कार्याची महती, त्यांचं कार्य किती मोठं होतं हे सांगण्याची आवश्यकता नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला या ठिकाणी स्थूल वाचन बाल साहित्यिका गिरिजा कीर, लेखिका डॉक्टर विजया वाड, हा स्थूल वाचनाचा पाठ आपला संपलेला आहे. तर या पाठात तुम्हाला काही शंका असेल तर मला तुम्ही माझ्या फोनवर विचारू शकता. पाठ तुम्हाला मी स्पष्टीकरणासहित सोपा समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, करत आहे, लक्षात. आणि आपला हा गृहपाठ आपल्या संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत सर्वांनी गृहपाठ पाठवावा. ज्या मुलांना ऑनलाईनची सुविधा नसेल त्यांनी मित्राकडे किंवा मुलींनी मैत्रिणीकडे जाऊन ऑनलाईन लेक्चर तुमच्या सोयीप्रमाणे नाही तर त्याच वेळी पाहत चला आणि वेळच्या वेळी तुम्ही तसा अभ्यास करा, लक्षात. एखाद्या वेळी तुमचे बाबा कुठे बाहेर असतील, मोबाईल त्यांच्याकडे असेल तर घरी आल्यानंतर तो मोबाईल पहा आणि तसा अभ्यास करा, लक्षात. पण सर्वांनी अभ्यास करा. ऑनलाईन तासिका आता हीच आपली शाळा आहे. तुम्ही जो गृहपाठ पाठवत आहे त्यावर नाव, इयत्ता, हजेर नंबर लिहायला विसरू नका. सूचना पुन्हा पुन्हा सांगावी लागते, लक्षात. सर्वांनी अक्षर सुधारावं, खाडाखोड कमी करावी आणि रोज अभ्यास करावा ही सर्वांना सूचना. अशा प्रकारे आपला स्थूल वाचन बाल साहित्यिका गिरिजा कीर, लेखिका डॉक्टर विजया वाड हा संपलेला आहे. धन्यवाद. पुन्हा आपली भेट
पुढच्या दशकेला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.